ठीक आहे, आपल्याला सूर्यप्रकाशाला एक्सपोज झालं हां की आहे ते पिगमेंट वाढतं. वाढतं. पण जे ऑलरेडी ज्यांना डाग पडलेले आहेत स्किनला, हां. म्हणजे जेनेटिक्स म्हणा किंवा हो. हे, तर ते कसे घालवायचे? तर त्यासाठी आपल्याकडे क्रीम्स आहेत विच आर कॉल्ड डिपिगमेंटिंग क्रीम्स. त्याच्यात कोजिक, आर्ब्युटिन, हायड्रोक्विनॉन बरेच आहेत. आणि तेही 3 महिन्याचा कोर्स देतो. त्यांनी नाही फरक पडला तर वी यूज पील्स, ग्लायकॉलिक ॲसिड पील्स, हॅलिझन पील्स आहेत. त्यानेही नाही झाला तर वी हॅव लेझर्स. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण ॲडिटिव्ज म्हणजे काय असतात? गुड सनस्क्रीन, गुड हेल्दी हॅबिट्स, अवॉइडिंग फॅटी फूड्स, आणि तुम्ही जो क्लेन्झर वापरता तो माइल्ड पाहिजे. हार्श असला तर विपरीत परिणाम होतात. तुम्ही त्या क्लेन्झरनी काळा डाग म्हणून घासायला जाईल आणि घासण्यामुळे तो अजून पिगमेंट स्टिम्युलेट होते. जसं लुफा पॅड वगैरे किंवा काथा इन जनरल हे वापरतात ना, छान स्किन घासतात. काही वर्षांनी स्किन गोरी तर होत नाही, वर काळी दिसते, पायाची स्किन काळी. आणि मग आम्ही विचारतो, हो आम्ही काथा 15-20 वर्षापासून वापरतो. म्हणजे 15-20 वर्ष स्किन चांगली राहिली पण शेवटी ती रिॲक्ट जाऊन आणि मग ते काळे डाग तर जाणं फारच कठीण होते. कारण 15 वर्ष तुम्ही जी स्किन घासली आहे त्याचा तुम्हाला रिझल्ट येतो, तो जाण्यासाठी बराच काळ लागतो. पण फेशियल स्किन फार नाजूक असते म्हणून घाम आला की लोक अशी घसा पुसतात आणि त्यांना पिगमेंट कुठे होते? साईडला, इथे. कारण तो रुमाल घेऊन आपण असा पुसतो. तर जिकडे कॉन्व्हेक्सिटीज आहेत इथे चीनवर नाही दिसणार पिगमेंटेशन असं. प्लस ऊन प्लस घाम हे सगळं मिळून फुल चेहरा काळा. कधी कधी आपण बघतो मानेवर यंग मुलांच्या काळे डाग आलेले आहेत, म्हणजे कधी प्युबर्टी एज. त्यावेळेला सेम थिंग होतं, ते फिजिओलॉजिकल आहेत, ग्रोथ होते, थोडंसं स्किन काळी होते. आणि त्याच्याबरोबर ॲडल्ट्समध्ये जेव्हा स्किन काळी प्लस थिक म्हणजे वेल्वेटी होते, नॉर्मल काळी पण त्याच्यात स्किन जेव्हा जाड होते त्याला टेक्निकल टर्म आहे अकॅन्थोसिस नायग्रिकॅन्स. तर अशा वेळेला जेव्हा ॲडल्ट आमच्याकडे येतो त्याचं पहिलं डायबिटीस चेक करायचं, शुगर. कारण दिट इज द इंडिकेटर ऑफ फर्स्ट साईन ऑफ डायबिटीस. हो, म्हणजे आम्ही फक्त ह्या त्वचेवरून सांगू शकतो आर्मपिट्समध्ये काळं होते, इथे काळं होते, इथे काळं होते, आणि त्याला माहीत नसतं. शुगर करून येतो, हाय शुगर, मग तो ट्रीटमेंट घेतो. तसंच हे जे काळेपण आणि अकॅन्थोसिस, तर यंग एजमध्ये फिजिओलॉजिकल, ॲडल्टमध्ये यू हॅव टू चेक फॉर डायबिटीज. आणि आता समजा 50 इयर्सच्या नंतर पण असं कोणाला, तर वी हॅव टू बी केअरफुल. त्याला विचारावं लागते, बाबा तुला भूक बरोबर लागते का, सगळं जेवण नीट आहे का, कारण दिस कुड बी द अर्ली इंडिकेशन ऑफ इंटरनल कॅन्सर. तर हे असे प्रकार वेगवेगळ्या एजमध्ये वेगवेगळे टिप ऑफ द आईसबर्ग आहेत. पण यंग एजमध्ये फिजिओलॉजिकल, मिडल एज ॲडल्ट्समध्ये चेक फॉर डायबिटीज, आणि ओल्ड एजमध्ये लुक फॉर कॅन्सर. पण मला सांग, जर लहानपणापासूनच असं एक कॉन्स्टिट्युशनल असते हां. आईबाबांचं, ते फिजिओलॉजिकलमध्ये जातं. मग त्याच्यावर ट्रीटमेंट होते का? होते, का नाही? पण म्हणजे आता तर एवढ्या इंटरनली काही घ्यायला लागतं का? इंटरनली फार नाही, टॉपिकली लावावं लागतं. देर आर गुड क्रीम्स विथ किरॅटोलायटिक एजंट्स, म्हणजे वरची स्किन तुमची ते हळूहळू कमी करतात अलॉंग विथ सनस्क्रीन्स. आणि त्याच्यामध्ये पण बरेच ट्रीटमेंट आहेत, डर्म ॲब्रेशन आहे, लेझर्स आहेत. म्हणजे आजकाल ट्रीटमेंटमध्ये भरपूरच प्रोग्रेस झालेला आहे. म्हणजे जे आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा लिमिटेड होतं, पण आता आपल्याकडे व्हरायटी आहे ट्रीटमेंटची. पण ती ट्रीटमेंट टप्प्याने दिली पाहिजे. डायरेक्ट लेझरकडे नाही जायचं, पहिले क्रीम्स, मग पील्स, मग दुसरं काहीतरी. आणि हे म्हणजे असं गेलं तर इफेक्ट चांगला राहतो आणि लाँग टर्म इफेक्ट राहतो. जेवढं आता कॉस्मेटिक डर्मॅटॉलॉजिस्टकडे गेलं की ते डायरेक्ट लेझर करणार. आणि हल्ली आता ते नवीन ग्लुटाथॉन ड्रिप निघाली, त्याच्याबद्दल काय? ग्लुटाथॉन ड्रिप इज लाईक मॅजिकल. तर ती IV-तून घ्यावी लागते आणि इट इज गुड. तुमचा गोरा रंग अगदी छान दिसतो, पण रिमेंबर इट इज शॉर्ट लिव्ड. काही दिवस सुंदर गोरे आणि नंतर तुम्ही बॅक टू युअर नॉर्मल. म्हणजे घेत राहायचं ग्लुटाथॉन. एक्झॅक्टली. तर तुम्हाला काही फंक्शन्स असले तर ठीक आहे, पण तुम्हाला परमनंट असं गोरच राहायचं असेल तर तुम्हाला ती ड्रिप कंटिन्युअस घ्यावी लागणार, म्हणजे मेंटेनन्स लागतो. तर हे सगळे आहेत, पण नॉट टू फॉरगेट की इफेक्ट बरोबर कधी कधी साईड इफेक्ट्स होऊ शकतात. ऑल दीज आर नॉट सो सेफ. त्यामुळे ते रुटीनली आपण लावत नाही.
म्हणजे करत नाही. पण ग्लुटाथायनच्या गोळ्या पण असतात, त्या रिलेटिव्हली सेफ आहेत कम्पेअर्ड टू युअर IV. तर 3 महिन्याचा कोर्स देऊन बघायचं. पीपल आर व्हेरी हॅपी, कॉम्प्लेक्शन छान होते, गोरे होतात, त्यांचं मॉरल बूस्ट वाढतो, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांचं मेंटल स्टेटस इलिव्हेट होतं, इंटरेस्ट तयार होतो. आणि मग आपलं काउन्सिलिंग करायचं की बाबा गोळ्या हवे तेव्हा घ्या, कंटिन्युअस घेऊ नका. नाव यू आर ओव्हरकमिंग ऑल दॅट, बी स्ट्रॉंग अँड बी सेफ. तर हळूहळू ट्रीटमेंट देऊन त्यांना बरं करून चेंज द्या मेंटॅलिटी. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.